नागपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनंतर आता बाजार समितीतील त्यांचे वर्चस्वही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बाजार समितीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोठा गौप्यस्फोट केलाय. चला पाहूया या प्रकरणाचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे 150 कोटींच्या घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना आधीच 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावरील कायदेशीर कारवायांचा ससेमिरा मागे लागलेला आहे. त्यातच आता नागपूरच्या बाजार समितीतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यानं त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर घातली. 2025च्या पावसाळी अधिवेशनात भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी बाजार समितीतील आर्थिक गैरव्यवहार आणि गैरप्रकारांवर बोट ठेवलंय. सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांनी केलाय. बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी खोपडे यांनी केली. नागपूर बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. या ठिकाणी दररोज कोट्यवधींचा व्यापार होतो. मात्र या समितीमधील आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. निविदा प्रक्रिया, आर्थिक व्यवस्थापन आणि निधीच्या वापरात मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचं खोपडे यांचं म्हणणं आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि बाजार समितीच्या विश्वासार्हतेवर परिणाम झालाय, असे आरोपही खोपडे यांनी केलेत. तर दुसरीकडे हे सर्व राजकीय सुडबुद्धीनं प्रेरित आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असं सुनील केदार यांचं म्हणणं आहे. सुनील केदार यांच्या राजकीय कारकिर्दीवर या प्रकरणांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना आधीच शिक्षा झाली आणि आता बाजार समितीतील आरोपांमुळे त्यांचं काँग्रेसमधील स्थान आणि नागपूरच्या राजकारणातील वर्चस्व धोक्यात आलंय. कृष्णा खोपडे यांनी चौकशीची मागणी केली, मात्र काय सत्य बाहेर येईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. जर हे आरोप सिद्ध झाले तर केदार यांना मोठा राजकीय फटका बसू शकतो. यामुळे काँग्रेस पक्षालाही नागपूर आणि विदर्भात अडचणींना सामोरे जावे लागू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. सुनील केदार यांच्यावरील हे नवे आरोप आणि बाजार समितीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा नागपूरच्या राजकारणात काय बदल घडवू शकेल? सुनील केदार यांच्यावरील हे नवे आरोप आणि बाजार समितीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा नागपूरच्या राजकारणात काय बदल घडवून आणेल हे येणारा काळ ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की या प्रकरणानं विदर्भातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.